ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आपलं स्वागत करतो। आज सर्वप्रथम भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर ही एस्टॅब्लिश करणारी एकमेव बँक आहे। ही आम्ही स्वतः करता हे नुसतं केलेलं नाही, आम्ही संपूर्ण सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचा उपयोग राज्यातील सर्व 31 जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका यांना कोणताही मोबदला न घेता फ्री ऑफ चार्ज, म्हणजे आमचं प्रॉफिट त्यामध्ये कुठलाही नाही, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून या संपूर्ण लोकांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत। आज तुम्हाला माहिती आहे की सायबर अटॅक अनेक होत आहेत। नुकतंच एका जिल्हा बँकेवर सायबर अटॅक होऊन 36 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं, आपण ऐकलं असेल। मध्यंतरी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर, पुण्यातल्या शेड्यूल्ड बँकेवर सायबर अटॅक होऊन 94 कोटी रुपये एका मिनिटामध्ये गेल्याचं आपण ऐकलं असेल। तेव्हा पुलवामा हल्ल्यानंतर जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक्स या संपूर्ण भारतातल्या अनेक सेक्टरमध्ये झालेत। त्यामुळे बँकिंग सेक्टर हे त्यापासून वाचलेलं नाही। आणि नुकतंच एक सुप्रीम कोर्टने एक निकाल दिलेला आहे की अशा प्रकारे सायबर अटॅक होऊन जर ग्राहकाच्या खात्यातून कोणताही पैसा जर गेला तर त्या पैशाची सगळी जबाबदारी लॉ बेलमेंट नुसार त्या बँकेची राहील। त्यामुळे तुमच्या खात्यातून सायबर अटॅक होऊन कोणताही पैसा जर गेला तर ते सगळे पैसे बँकेना भरून द्यावे लागतील। त्यामुळे अशा प्रकारे बँकांवर खूप मोठी जबाबदारी आहे। या सगळ्या हल्ल्यांना रोखणं, त्या बँकांना अलर्ट देणं आणि ते सगळे हल्ले परतवणं। नुकतंच मी नाव घेऊन पण सांगायला हरकत नाही, आमच्या डॅशबोर्डवर नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही एक ऑनलाईन केली होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर अटॅक झाला, तो आम्ही लोकेट केला, तो आम्ही परतवला आणि नुसता परतवला नाही तर त्याच्या संबंधी आम्ही अलर्ट देऊन, माहिती देऊन, पोलीस यंत्रणा माहिती दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं खूप मोठं नुकसान होण्यापासून नुकतंच ते वाचलेले। तर या संबंधी सगळी माहिती माझी टेक्निकल टीम इथं आहे, ते मयूर आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी अत्यंत श्रमाने हे सगळं तयार केलंय आणि याच्या संपूर्ण एक वर्षभर याचं टेस्टिंग, फुलप्रूफ आम्ही टेस्टिंग केले पूर्ण वर्षभर। आणि आता जवळजवळ 4 बँका आमच्याकडे लाईव्ह झालेल्या आहेत। सातारा लाईव्ह होतीये, पीडीसीसी लाईव्ह होतीये। त्यामुळे अशा माहिती मी जास्त आपल्याला माहिती देणं माझं महत्त्वाचं काम आहे। मी आमच्या संजय पाटलांना सांगतो, प्लीज कंटिन्यू। सर अगर हिंदी बोलेंगे तो ज़्यादा रीच होगा, प्लीज। हिंदी में बोलेंगे ज़्यादा रीच हो जाएगा। रीच हिंदी में बोलेगा, ठीक है। हिंदी में भारतवर्ष में एक कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ द कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर इस तरीके का साइबर सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर का इंस्टॉलेशन महाराष्ट्र में, महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक के थ्रू किया गया है। आज तक ऐसा सेंटर कोऑपरेटिव सेंटर में, कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में किधर भी नहीं है। जो कुछ है वो नेशनल बैंक में एसबीआई का है, लेकिन कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में किधर भी नहीं है। आजकल हमने देखा होगा कि साइबर अटैक्स का परसेंटेज बढ़ता ही जाता है। बढ़ते पुलवामा अटैक के बाद कम से कम 10 लाख साइबर अटैक्स पूरे भारतवर्ष में विविध सेक्टर में हुए, उसमें से ज्यादातर से बैंकिंग सेक्टर में अटैक हुए। लेटेस्ट डिसीजन जो सुप्रीम कोर्ट में लिया गया, उसमें क्लियर कट सुप्रीम कोर्ट ने वर्डिक्ट दिया है कि अगर किसी भी बैंक के कस्टमर के खाते से कोई भी अगर पैसा या साइबर अटैक थ्रू साइफर होता है तो उसकी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी, पूरी जिम्मेवारी उस बैंक की है। उस बैंक को इतना बड़ा लॉस भुगतना पड़ता है। इसलिए हमारा जो सेंटर है ये हमारे अकेले के लिए नहीं है, ये हमने पूरे महाराष्ट्र में जितने भी कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में जितने भी डिस्ट्रिक्ट बैंक्स हैं, महाराष्ट्र में 31 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक्स है, महाराष्ट्र में 476 है अर्बन कोऑपरेटिव बैंक्स है। उन सबके लिए हमने ये सेंटर खोला किया है। अर्बन ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक एपेक्स बैंक है, एक फादरली बॉडी है, इसलिए हमने इसमें एक पैसा भी मुनाफा ये कमाने का हमारा पॉलिसी नहीं है। जो कुछ है हमने उसको फ्री ऑफ चार्ज पूरे सेक्टर को, बैंकिंग सेक्टर को हमने फ्री ऑफ चार्ज ऑफर किया है। उनको जो कुछ करना पड़ेगा, खाली लाइसेंस फी उनको देनी पड़ेगी। और क्योंकि बहुत सारी छोटी छोटी बैंक्स है, उनको इतना बड़ा कैपिटल इन्वेस्टमेंट करना किसी के लिए सीधी बात नहीं है, बहुत मुश्किल है। तो जितने भी छोटे छोटे बैंक है, 10 करोड़ के बैंक है, 15 करोड़ के बैंक है, इसके लिए हमारा कैपिटल इन्वेस्टमेंट कम से कम है 10 करोड़ के आगे जगह छोड़ के। तो इतनी बड़ी इन्वेस्टमेंट इम्पॉसिबल फॉर ए स्मॉल बैंक। तो इसके लिए हमने सबके लिए सेंटर 24/7 ये हमारा पूरा वर्किंग रहता है। हम उसको अलर्ट देते हैं
आज तक तुमने देखा होगा कि रिसेंटली एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक में अटैक हुआ, 36 करोड़ वो अटैक में उनका लॉस हुआ है। और रिसेंटली एक लास्ट वीक में एक सिंधुदुर्ग कोऑपरेटिव बैंक के ऊपर अटैक हुआ था, लेकिन वो बैंक हमारे इस डैशबोर्ड पे है, इसलिए उस अटैक को हमने ये किया, स्टॉप किया, उनको अलर्ट दिया, उनको बहुत बड़ा नुकसान होने से वो बैंक बच गई। आगे के मैं मेरे टेक्निकल जो स्टाफ है उनको बोल तो आपके जितने भी सवाल है उनके जवाब दे दे। और इनिशियली जो वर्किंग जिस तरीके से यहाँ आप देख सकते हैं, ये जो अटैक्स है, ये जो अटैक आ रहे हैं, ये एमएससी बैंक का ये सेंटर है, तो बाद में ये बताएंगे आप प्लीज। नमस्कार सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना, आवाज वाढवा। नमस्कार सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना की आपण राज्य सहकारी बँकेच्या सीसॉक सेंटर सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर मध्ये आपण स्वागत आहे सगळ्यांचं। आम्ही सर 2018-19 ला सरांनी आता आपल्याला सांगितलं की एका बँकेवरती सायबर हल्ला झाला, त्याच्यानंतर आमच्या अनास्कर सरांना त्यांच्या मनामध्ये कंटिन्युअस ह्याचा विचार चालू झाला की आपल्याला ह्या सहकारी क्षेत्रासाठी डीसीसीबीज अर्बन बँकांसाठी सायबर हल्ले होऊ नयेत याच्यासाठी काहीतरी यंत्रणा करायची आहे। आणि विचार चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या मॅनेजमेंट म्हणून सगळ्यांनी मिळून विचार केला की हा सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभा करायचा आहे। त्याच्यानंतर आम्ही हा उभा करण्याचा मानस सरांचा आहे, त्यालाच आम्ही कंटिन्यूशन सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपल्या समोर आहे ते आपण वन बाय वन तुम्हाला आम्ही त्याचं ऑपरेशन समजून सांगणार आहोत। या संकल्पनेतून आम्ही जिल्हा बँकांना अर्बन बँकांना सर्व्हिसेस देतो, त्यांना ऍडवायझरी देतो, सर्टिनला आम्ही इन टाइम कळवतो ही यंत्रणा कशी आहे आपण थोडंसं जाणून घेऊया। थोडंसं टेक्निकल आहे, आम्ही जिल्हा बँकांच्या लेवलला त्यांचे लॉग कलेक्ट करतो, सगळेच्या सगळे लॉग कलेक्ट करतो आणि एआय जे माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्याचे अनालिसिस करून लॉग आहेत ते मला इकडे फॉरवर्ड होतात। लॉग फॉरवर्ड झाल्यानंतर एक एक डॅशबोर्ड आहे आपल्याला, आम्ही मयूर आहे माझ्या बरोबर, तो थोडंसं एक्सप्लेन करेल डॅशबोर्ड। नमस्कार, सर्वप्रथम आपल्याला सॉफ्टची गरज का असते, म्हणजे आपण सर्वांनी पहिले पण बघितलं होतं की पहिले आपण सायकल वापरायचो, तर सायकल मध्ये आपल्या ऍक्सिडेंटची वगैरे रिस्क कमी असायची। जसं जसं आपण ग्रोथ होत गेलो तसं जसं आपण सायकलवर टू व्हीलर वरती आलो, टू व्हीलर वरती बाईक स्पोर्ट्स बाईक वरती आलो, आपले ऍक्सिडेंट वगैरेचे रिस्क वाढत गेले। जसं जसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिले सर्वजण बँक टू बँक सर्व्हिस द्यायचे, म्हणजे आपण ब्रांच मध्ये जायचो, आपले पैसे क्रेडिट डेबिट करायचो आणि घरी यायचो, त्याच्यामध्ये रिस्क थोडी कमी होती। पण जसं जसं बँकिंग इन्स्टिट्यूट मध्ये डिजिटलायझेशन होत गेलं तसं तसं आपण ऑनलाईन सर्व्हिसेस देत गेलो, मोबाईल बँकिंग, यूपीएस, IMPI। तसं मग त्याकरता जेव्हा आपण जगाला एक्सपोज होत गेलो तर त्याला सिक्युरिटीची रिस्क पण तशी वाढत गेली। तेव्हा अशी रिस्क जेव्हा वाढत जाते तेव्हा आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवू शकतो, तर आम्ही त्याच्याकरता हे सिम टूल घेतलेलं आहे। या सिम टूल मध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण एमएससी बँक, तसंच सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँक आणि सीसॉक आमची स्वतःची यंत्रणा ती पण आम्ही आमच्या देखरेखीखाली घेतलेली आहे। तसं त्याच्यामध्ये जेवढे लॉग्स येतात, आता हा तुम्ही जो डेटा बघता ते हा पूर्ण 60 मिनिट्सचा डेटा आहे, त्याच्यामध्ये आपण जे इव्हेंट येतात ते 11.2 मिलियन इव्हेंट येतात आणि हे सगळे अॅनालायझेशन करतो। तुम्ही याच्या पिरामिडच्या स्वरूपात पण बघू शकता की आमच्याकडे आतापर्यंतचे 60 मिनिट्स मध्ये 1.19 मिलियन लॉग झाले, त्याच्यामध्ये डिटेक्ट्स आम्ही केले आणि अलर्ट आता सध्या 60 मिनिट्स मधून एक पण अलर्ट आलेला नाहीये। जेव्हा अलर्ट येतो, जेव्हा आमच्याकडे एखादं काही अटॅक्स होत असतात किंवा सायबर हल्ले आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा आपण त्यांना कसं थांबवतो, तर आमच्याकडे तो अलर्ट जेव्हा जनरेट होतो तो ऑटोमेशन प्रोसेस असते। जेव्हा तो अलर्ट जनरेट झाला तर आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतो की आपण याच्यावरती कुठपर्यंत आलेला आहे, कोणत्या लेअर पर्यंत ब्रीच झालेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय काय ऍक्शन्स घेतलेली, आपला डेटा आपल्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर गेला आहे की नाही, हे सगळं अॅनालायझिंग करून आपण बँकांना ऍडवायझरी पाठवतो की तुम्ही आता त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली पाहिजे, रिकमेंडेशन सोल्युशन पण देतो आपण त्याच्यावरती। तर आता हे हा सर दाखवतो, थोडस मागे घेऊन जातो की प्रत्येक मुवमेंटला, म्हणजे आपण बँकेत गेलो, बॅलन्स इन्क्वायरी केली, पैसे काढले किंवा बॅलन्स ट्रान्सफर केले
तर प्रत्येक ह्याचं बॅकएंडला त्याचे एक लॉग तयार होतात, हिस्ट्री तयार होती आणि त्या हिस्ट्रीवर आम्हाला समजतं की हे सस्पिशियस आहे काय आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतो. म्हणजे लॉग जे येतात ते कसे येतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की डिजिटल फुटप्रिंट, आपण प्रत्येक गुन्हेगार हा आपला डिजिटल फुटप्रिंट सोडत असतो. त्यांनी कुठून आलाय, त्याचं कसं एंट्री पॉईंट होता, तसंच आपल्याला इथे पण बघू शकतात की फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्ल्यू लाईन आहे याच्यामध्ये सस्पिशियस काहीतरी होतं आणि तुम्ही ही बघू शकता ग्रीन लाईन आहे. मग ग्रीन जी लाईन आहे त्याच्यामध्ये लेजिटिमेट ट्रॅफिक आहे, म्हणजे जेन्युइनली काहीतरी आपण रिक्वेस्ट केलेली आहे, त्याचा आपल्याला रिप्लाय आलाय. फॉर एक्झाम्पल आपण गुगल क्रोम ओपन करून त्याच्यामध्ये फेसबुक किंवा काहीतरी google.com ओपन केलं तर ती लेजिटिमेट ट्रॅफिक आहे म्हणून ही ग्रीन लाईन येते. ब्ल्यू लाईन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक तर संभाव्य धोका असू शकतो, पुढे जाऊन त्याचं अटॅक मध्ये रूपांतर होऊ शकतं. हे आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं की फॉर एक्झाम्पल आता कॅनडावरनं जी ब्ल्यू लाईन येते तर आपलं काहीतरी एखादं तिकडनं अटॅकर एआय थ्रू, आता मॅन्युअली हे पॉसिबल होत नाही, तर एआय थ्रू जर कोणी अटॅक करायचा प्रयत्न केला किंवा त्यांनी काहीतरी सिस्टम जनरेटेड डेटा अपलोड होतोय किंवा डाउनलोड होतोय तर हे सगळं आपल्याला सस्पिशियस ऍक्टिव्हिटी मध्ये दिसतं. म्हणजे ही ब्ल्यू लाईन म्हणजे एखादी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होते, मग याच्यावरती आपण अॅनालायझेशन करतो, त्याला मॉनिटर करतो की त्याच्यामधून नक्की काय डेटा बाहेर गेलेला आहे किंवा तो जाण्याची शक्यता होती का, किंवा त्याच्यावरती आपण रिकमेंडेशन सोल्युशन पण सांगतो की काय करू शकतो, त्याला ब्लॉक कसं करू शकतो, कोणत्या लेवल पर्यंत तो आलेला आहे. तर हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं. प्लस त्याचे आपले कोणते डिव्हाइसेस ज्याच्यामध्ये आपला डेटा अपलोड होतोय, आता हे नेटवर्क डिव्हाइसेस आहेत सगळे, हे विंडोजचे डिव्हाइसेस आहेत, हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं. प्लस आता आतापर्यंतचे अलर्ट किती झाले, हा डेटा तुमचा आपला 7 दिवसाचा आहे, याच्यामध्ये अलर्ट 21 अलर्ट आलेले होते. तर लास्ट टाइम जसं सरांनी सांगितलं डीडॉस अटॅक आम्ही कसं वाचवला, तर डीडॉस वरती त्यांनी जर अटॅक झाला असता तर त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस हॅम्पर झाल्या असत्या. बँक 1 दिवसाकरता, 1 महिन्याकरता किंवा कदाचित 6 महिन्याकरता पण ती बंद राहू शकली असती. तर आम्ही वेळेतच त्यांना इन्फॉर्म केलं, त्याच्यावरती सोल्युशन दिले की ते काय करू शकतात, त्याच्यावरती आयसोलेशन मध्ये टाकू शकतात, काय सर्व्हिसेस देऊ शकतात आणि या प्रकारे तो धोका आपण संभाव्य टाळू शकतो. तसंच आता आमच्याकडे अनालिसिस आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी कसं प्रोव्हाइड करतो हे सांगते टेक्निकल हेड. जसं सरांनी सांगितलं की आपण हे नेटवर्क डिव्हाइसेस मॉनिटर करतो. त्याचे इथे बघू शकता तुम्ही, आपण एवढे इव्हेंट्स मॉनिटर केले, त्याच्यामध्ये जे सस्पिशियस थ्रेट्स आपल्याला डिटेक्ट झालेले आहेत ते इथे 21 मिलियन थ्रेट्स आहेत. त्या थ्रेट्स मधून जे क्रिटिकल लेवलचे अलर्ट्स आहेत ते टोटल आपल्याला 7 डेज मध्ये 21 अलर्ट्स जनरेट झालेले आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा आपला अलर्ट जनरेट होतो त्याच्या मीन्स जेव्हा थ्रेट्स आपले येतात, इव्हेंट्स येतात, तेव्हा आम्ही सॉक टीम काय करते की कम्प्लिटली मॉनिटरिंग करते की कसं पर्टिक्युलर इव्हेंट्स कसे येत आहेत, त्याच्यामध्ये काही सस्पिशियस आहे का. त्याच्यावरून जर सपोज आम्हाला इव्हेंट्स अँड थ्रेट्समध्ये काही सस्पिशियस मीन्स काही भेटलं तर आम्ही सेम रिकमेंडेशन तसे इन्फॉर्म करतो क्लायंटला आणि तसं ते प्रिव्हेंट करायचं ट्राय करतो. मीन्स आपल्याला इन फ्युचरमध्ये जे अलर्ट्स येणार आहेत ते आधीच आपल्या थ्रेट्स मधूनच प्रिव्हेंट करायचं आम्ही ट्राय करतो. आता तुम्ही इथे बघू शकता आपण MSC बँकचा डॅशबोर्ड आहे, अलर्ट डॅशबोर्ड. आता हा लास्ट 60 मिनिट्सचा डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये लास्ट 60 मिनिट्समध्ये क्रिटिकल अलर्ट्स नाही आलेले आहेत काही. इथे तुम्ही बघू शकता, पण त्याचे सेव्हरिटी वाईज अलर्ट्स असतात, मायनर, मेजर अँड क्रिटिकल. आता इथे बघू शकता तुम्ही, फर्स्ट जेव्हा अलर्ट जनरेट होतो तो त्याची कॅटेगरी मायनर लेवलला असते. तर आम्ही काय करतो, जेव्हा मायनर अलर्ट जनरेट होतो ते पण आम्ही चेक करतो. बट मोस्ट ऑफ द टाइम काय असतं, मायनर अलर्ट्स हे लेजिटिमेट पण असू शकतात. इफ काही त्याच्यात सस्पिशियस असेल तर आम्ही ते पण क्लायंटला इन्फॉर्म करतो जसं, आणि तसं रिकमेंडेशन देतो. मीन्स तो इन फ्युचरमध्ये मेजर अँड क्रिटिकल होण्यापासून आम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकतो. सर हॅलो सर, आमच्याकडे इथे टेक्निकल पूर्ण अनालिसिस बसलेले आहेत. प्रत्येक ज्या वेळेला जे अनालिसिस येतात, एंट्री करतात, त्यावेळेला त्यांचं हे आज या शिफ्टमध्ये आहेत हे आम्हाला पहिलं कळतं. त्याच्यानंतर जे पण लॉग्स असतात ते प्रत्येकाला ऑटोमॅटिक असाइन होतात आणि लेवल असते त्याची, लेवल 1, 2, 3, आणि त्यानुसार हे अनालिसिस केल्यानंतर त्यांच्या वरती लेवलला एस्केलेट होतात. याला एक सिस्टम आहे, तिकीट मॅनेजमेंट सिस्टम आहे, ऑटोमेशन आहे. जो ज्या वेळेला येईल त्यालाच तो तिकीट असाइन होतं आणि त्यांनी एंड ऑफ डेला किती तिकीट क्लोज केलेले आहेत आणि ऍडवायझरी समोरच्या बँकांना कुठल्या कुठल्या ऍडवायझरी दिलेल्या आहेत.
आणि त्याच्यावर त्यांनी ते तिकीट क्लोज करणं बंधनकारक आहे त्यांना. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पण तिकीट क्लोज करून घेतो, त्यांना हेल्प करतो, त्यांच्या नेटवर्किंग मध्ये असेल तर त्यांना पण बोलतो आम्ही त्यांच्याशी. आणि अशा पद्धतीने आम्ही 24/7 ही सर्व्हिसेस कंटिन्युअस आमची चालू राहते अविरतपणे. जनरेट होतात जे ऍक्च्युअल अटॅक्स करायचा प्रयत्न असतो. बाकी मेजर आणि मायनर आणि मेजर मध्ये जास्त जे अटॅक्स असतात ते कधी फॉल्स पॉझिटिव्ह पण असू शकतात, की आपण लेजिटिमेट डेटा ट्रॅफिक केलेलं आहे, सेंड केलेला आहे किंवा एखादा मेल डाउनलोड केलेला आहे, ते लेजिटिमेट असू शकतं. पण ऑन एन एव्हरेज जर ऍक्च्युअल अटॅक बघितले तर 24 तासामध्ये 3 किंवा 4 असतात. नाही, पण असा काही कुठला इव्हेंट गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यात तुम्ही ऑब्झर्व केलात का की जिथे तुमच्या ऍव्हरेज पेक्षा खूप जास्त अलर्ट्स आलेत एकाच वेळी, असं काही झालंय का? हो, असं होतं ना. पण मग ते मेजर किंवा मायनर मध्ये जातात, की म्हणजे एखादा युजर आहे ज्यांनी 5 वेळेस पासवर्ड चुकीचा टाकलेला आहे तर तो अलर्ट जनरेट होतो, पण तो लेजिटिमेट असतो कारण की युजरने ते चुकून टाकलेलं असतं किंवा तो पासवर्ड विसरलेला असतो, त्यामुळे ते होतात. सर फॉर एक्झाम्पल एखादा युजर आहे माझा की वाशी ब्रँचला आहे तो, आणि त्यांनी लॉग इन आता केलं 10:06 आणि लगेचच 10:07 किंवा 8व्या मिनिटाला तो बोरली ब्रँचवरून जर लॉग इन होत असेल तर हे सस्पिशियस मध्ये जातं. कारण का एकतर पासवर्ड लगेच त्यांनी फोनवरून सांगितलाय किंवा तो इथे नाही आहे, तर हे सस्पिशियस मध्ये जातात. तर ते आम्हाला इथं अलर्ट लगेचच्या लगेच समजतात. किंवा माझे सर जर असतील की डे टू डे त्यांचं अनालिसिस असतं की ते 9:10 लॉग इन करणार आहेत आणि अचानक मला रात्री 12 वाजता त्यांनी जर लॉग इन केलेलं आहे तर सस्पिशियस आहे की सर जागेवरच नाही आहेत. मग ह्या गोष्टी आम्ही पूर्ण खात्री करतो की, आणि त्याचा एक बिहेवियर पॅटर्न असतो पूर्णच्या पूर्ण सगळा, आणि सगळ्या व्यक्तीचा मिळून सगळा पॅटर्न तयार होऊन मग ह्याच्यावरती आम्ही काम करतो. सर याला युजर बिहेवियर अनालिसिस असं म्हणतात, कारण प्रत्येक युजरचं बिहेवियर काय पॅटर्न मध्ये होतं हे AI बेस्ड ऍप्लिकेशन मधून ते रेकॉर्ड केलं जातं. राईट फ्रॉम डे 1 हे रेडी नसतं. ओव्हर द पिरियड त्याचं अनालिसिस होत 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 मग एकदा ते झालं की प्रत्येक युजर कसा वागतोय हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजू शकतं. हा, SLA साठी म्हणताय का, म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट साठी आता जे नॉन क्रिटिकल आहेत त्या अलर्ट साठी आपण 15 मिनिटाचा टाइम ठेवलाय की तेवढ्या वेळामध्ये आपण त्या मेंबर बँकेला इन्फॉर्मेशन द्यायची असते. तो आता आम्ही अजून नियर रिअल टाइम आणण्याच्या ऑप्टिमायझेशनच्या प्रोसेस मध्ये आहोत की जो आता मी अनालाइज केला की पुढच्या एक किंवा 2 मिनिटांमध्ये समोरच्या बँकेला त्याचा कसा रिस्पॉन्स देता येईल याच्याबद्दल ऍडवायझरी आपण तयार करतो. सरांच्या प्रश्नाचा अजून एक आहे की माझे एक ATM आहात, तुम्ही आता मुंबईमध्ये आहात, तुम्ही रोज ज्या ठराविक पॅटर्ननी पैसे काढतात, म्हणजे तुम्ही 5,000, 10,000, 15,000 हा तुमचा पॅटर्न आहे नेहमी. त्याच्यात तुम्ही कधी 4,700 वगैरे रुपये काढत नाही आहे, तर हा पॅटर्न झाला. आणि अचानक तुम्ही एकदा मुंबईमधून ट्रान्झॅक्शन केलं आणि परत 4थ्या मिनिटावरून दिल्लीवरून केलं ट्रान्झॅक्शन, तर हे सस्पिशियस मध्ये आहे. त्यामुळे या गोष्टी आम्ही लगेच त्या समोरच्या बँकांना किंवा आमची बँक असेल तर आम्ही लगेच ब्लॉक करतो त्याला. किंवा ATMच्या संदर्भात अजून एक उदाहरण असं देता येईल की तुम्ही महिन्यातून 2 वेळा पैसे काढताय, पण तुमच्या त्याच ATM मधून 5 मिनिटात 10 वेळा 5-5 हजार रुपये काढले गेले, तर विच इज सस्पिशियस. हा युजर पॅटर्नही अनालाइज केला जातो. म्हणजे नॉट ओनली एक्सटर्नल थ्रेट्स, पण थ्रेट्स म्हणजे की सायबर अटॅक होण्याचे थ्रेट्स, पण या युजर अनालिसिस वरूनही आयडेंटिफाय करू शकतो आपण की काय टाईपचा थ्रेट येतोय, म्हणजे त्याप्रमाणे आपण त्यांना इन्फॉर्म करू शकतो. मॅक्झिमम अटॅक्स कोणत्या कंट्री मधून येतात? हा सर, रशियामधून होत असतात बरेच वेळेला, साऊथ आफ्रिकन कंट्रीज मधूनही होत असतात. त्या अटॅकला DDoS अटॅक असं म्हणतात. DDoS मध्ये काय होतं की डिनायल ऑफ सर्व्हिसेस, म्हणजे तो अटॅकर एवढे अटॅक्स करत असतो की, कारण हे सगळे ऑटोमाइज असतात, कम्प्युटराइज असतात, एक सिंगल अटॅकर नसतो, त्यांनी प्रोग्राम केलेला असतो. एवढे तो रिक्वेस्ट पाठवतो की तुमची जेवढी अवेलेबल बँडविड्थ आहे ती सगळी चोक केली जाते. त्यामुळे ना तुम्ही बाहेर जाऊ शकत ना तुम्ही आतमध्ये येऊ शकत, त्याला डिनायल ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. तर या अटॅक मध्ये काय करतात की मग त्याच सगळ्या सर्व्हिसेस मध्ये एक असं त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन कोड असा असतो की जो एक्झिक्यूट झाला तर त्यांच्यासाठी ते आतमध्ये येतात, कारण तुमच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस ब्लॉक असतात.
आणि म्हणजे या सगळ्या अटॅक्स आणि सायबर सिक्युरिटी मध्ये एकच प्रिन्सिपल आहे की त्या अटॅकर्सला एकदाच बरोबर साबित करायचंय आणि वेळेस आपल्याला 100% वेळा आपण परफेक्ट असायलाच पाहिजे, प्रोटेक्टेड असायलाच पाहिजे. ह्या प्रिन्सिपल वरती ते ऑपरेट करत असतात आणि ते लाखो अटॅक्स करत असतात, पण त्यांचा एक जरी सक्सेसफुल झाला विच इज सफिशियंट टू गेट द कंट्रोल ऑफ युअर एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर. सर हा अटॅक कुठल्या कंट्रीमधून आलेला? DDoS रशिया. रशिया. सर एक विचारायचं आहे, सायबर अटॅक येणं आणि तो एक्झिक्यूट होणं जनरली किती वेळ जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय अनालिसिस करून ऐकू शकता? नाही, ते सेकंदावरती ते डिपेंडंट असतं, कारण असे मल्टिपल अटॅक्स होत असतात मल्टिपल लोकेशन्स वरून, सिंक्रोनाइज्ड अटॅक्स की एका वेळेला 10 कंट्रीज मधून ह्या सगळ्यांची त्याला डार्क वेब वरती मीटिंग होत असतात की आता हा ऑर्गनाइज अटॅक करायचा आहे, मग ते सगळे एकत्र येतात आणि त्याच्यातून ते मल्टिपल अटॅक्स तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती करत असतात आणि त्यातला एक जरी त्यांना लूपहोल सापडला आणि आतमध्ये आले तर पुढच्या काही सेकंदात ते तुमच्या नेटवर्क मध्ये येतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतात आणि मग तो एक्झिक्यूट होण्याचा टाइम बॉम्ब सारखा त्यांनी वापर केला जातो की दुसऱ्या कुठल्या तरी इव्हेंटला ते अजून एक सिक्युरिटी ब्रीच करून आतमध्ये येतात. सो ते ज्या वेळेला तुमच्या पूर्ण क्रिटिकल डिव्हाइसेसचा कंट्रोल घेत नाहीत तोपर्यंत एक्झिक्युशन होत नाही, पण दे आर स्टील परसिस्टंट इन युअर नेटवर्क. ते त्यांना फेवरेबल कंडिशन्स ज्या वेळेला अवेलेबल होतात त्यावेळेला ते एक्झिक्यूट होतात आणि त्याच्या आधी तुम्ही अनालाइज करू ज्या शकता. वेळेला ते परसिस्टंट असतात त्यावेळेला आपला अनालिसिस आणि याच्यातून त्यांना आपण इन्फॉर्मेशन काढतो की बाबा हा कोड आपल्या नेटवर्क मध्ये आलेला आहे की जो सस्पिशियस आहे, की ज्याचं कंपॅरिझन ज्या ऍडवायझरीज RBI किंवा नाबार्ड किंवा सर्टिन वाले देत असतात त्याच्याशी कम्पेअर केलं जातं आणि मग त्या मेंबर बँकेला किंवा आमच्या बँकेला सांगितलं जातं की हा तुमच्याकडे थ्रेट असू शकतो, तुम्ही याच्यावरती अशा अशा पद्धतीने यंत्रणा करा की हा रिमूव्ह केला जाईल. म्हणजे ह्या ऑर्गनायझेशनचा पर्पज हाच आहे की आम्ही बाहेरून तुमच्या नेटवर्क ऍक्टिव्हिटीज मॉनिटर करतो आणि इथून प्रोटेक्शन दिलं जात नाही. प्रोटेक्शन एक्झिक्यूट करायची जबाबदारी बँकांची आहे, पण ते काय करायचंय त्याचं रेकमेंडेशन नाही, त्याच्या ऍडवायझरीज आपण देत असतो. सर हे जेव्हा थ्रेट होतो ते आपल्याला लाईव्ह कळतं की Yes, समजतं. तेच इथे बघतो, म्हणून तर ते 24/7 ऑपरेशन आहे. आणि आम्ही त्याला पूर्ण त्याची स्टेजेस माहिती असतात आम्हाला की ते फायरवॉल वरून आम्ही त्याला परतवलेला आहे, फायरवॉल पर्यंत तो अटॅक करतोय, त्याचं स्टेटस काय आहे ते पण आम्हाला समजतं. इव्हन प्रत्येक अटॅक जो होत असतो म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की एखादा रॅन्समवेअर अटॅक आहे ती जेव्हा फाईल तुमच्या मशीन्स मध्ये किंवा तुमच्या नेटवर्क्स मध्ये तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये जेव्हा येते ना तर ती लगेच रिॲक्ट नाही होत. ती वर्ष 6 महिने 3 महिने तुमचं सगळं पॅटर्न अॅनालाइज करते, त्या हिशोबाने ती अटॅक करण्याचा प्रयत्न करत असते, पण ती हळूहळू ना नेटवर्क स्कॅन करणं किंवा तुमच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट स्कॅन करणं अशा खूप साऱ्या गोष्टी त्या बॅकएंडला करत असतात. तर कधी कधी काय होतं की मायनर जे अटॅक असतात ना ते आपण त्यांना निग्लेक्ट करत नाही, आपण त्याच्यावरती पण डीप अनालिसिस करतो की हा पुढे जाऊन धोका होऊ शकतो का किंवा याच्यामधनं पुढे काय काय होऊ शकतं, काय आपलं लॉस होऊ शकतो का किंवा सिस्टम रॅन्समवेअरच्या खाली येऊ शकतं का, हे सगळं आपण लक्षात ठेवतो. आता तुम्हाला जर सांगितलं होतं ही ब्ल्यू लाईन आहे ही आम्ही सस्पिशियस म्हणून सोडत नाही, तिला अजून मॉनिटर करतो, ड्रिल डाऊन करतो की त्याच्यामध्ये काय काय आहे, ते आयपीज कुठले आहेत ते सगळं आम्ही याच्यामध्ये मॉनिटर करतो. ग्रीन लाईन ज्या इव्हन लेजिटिमेट असतील त्याला पण आम्ही अनालायझेशन करतो की त्याच्यामध्ये पण काही असे डेटा आहे का जो लेजिटिमेट नाहीये किंवा बाहेर चाललेला हे पण बघतो. प्लस RBI, नाबार्ड, सर्टिन ज्या आपल्याला गाईडलाईन्स देतात त्याच्यामध्ये ज्या आयपीज असतात किंवा ज्या हॅश व्हॅल्यूज असतात त्या पण आपण या सिस्टम मध्ये इंटिग्रेट केल्या आहेत. मग त्या आयपी वरनं जर एखादं हिट आलं तर ते लगेच अलर्ट मध्ये जनरेट होतं आणि तेव्हा आम्ही त्यांना सांगू शकतो की बाबा ह्या आयपी वरनं पण तुमच्याकडे कम्युनिकेशन होतंय तर तुम्ही ब्लॉक करू शकता. हे पण ह्या ज्या सिम आहेत त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतं मैत्री पॅटर्न म्हणून, तर त्याच्यामध्ये ना ते डेफिनेशन्स कंटिन्युअसली अपडेट होत राहतात. म्हणजे एखादा अटॅक झाला जो ग्लोबली कुठेही दिसला असेल, कोणाच्या नजरेत आला असेल, पॅटर्न दिसला असेल तर तो पॅटर्न लगेच ते जसं अँटीव्हायरस सिग्नेचर अपडेट करतो म्हणजे ते काय करतात की नवीन आलेला व्हायरस जो आहे त्याच्याकरता रेमिडिएशन ऍक्शन त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये टाकतात आणि ते अपडेट करतात. सेम वे आपल्या सिक्युअर टूल मध्ये एखादं पॅटर्न जर कुठे निदर्शनास आलं असेल तर ते लगेच त्यांच्यावरती सिग्नेचर बनवतात, त्याला अलर्ट कसं जनरेट करू शकतो ते दाखवतात आणि ते डेली बेसिसवरती त्यांचे सिग्नेचर अपडेट करतात. अटॅक जे येतात दिवसभरात किंवा त्या सर्टन टाइमला तुम्ही म्हणतात की लाखो सायबर अटॅक होतात, तेवढे
अटॅक किंवा तेवढे थ्रेट परतवून लावण्याची क्षमता किंवा ते अनालाइज करण्याची क्षमता तुमची किती आहे? म्हणजे तुम्ही आता हा जो आपला सेटअप आहे या याच्यामध्ये आपण 20 ते 25 बँका ऑनबोर्ड करू शकतो. म्हणजे कित्येक कोटी हे अनालिसिस करण्याची क्षमता आत्ताच्या इन्फ्रास्ट्रक्चरची. आणि जर का अजून बँका वाढल्या किंवा अजून इन्फ्रास्ट्रक्चर ते स्केलेबल आपण ठेवलेलं आहे की पुढे जाऊन 50 काय 100 बँका सुद्धा आपण ऑनबोर्ड करू शकू एवढे इन्फ्रास्ट्रक्चर स्केलेबल आहे. स्केलेबल याचा अर्थ काय की याच्यामध्ये ऍडिशनल हार्डवेअर आपण ठेवू शकतो की जे आलं की प्लग इन करून आपण कपॅसिटी वाढवू शकतो. अटॅक परतवण्याची क्षमता नाही का तुमची? तुम्ही इन्फॉर्मेशन देताय पण तुम्हाला जेव्हा कळतं की अटॅक झालेला आहे तर तो परतवून लावण्याची क्षमता ती फायरवॉल तुम्ही नाही मेंटेन करू शकत. परतवून लावण्याची शक्यता कशी असते की मेंबर बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करायला लागतात आणि तो कंट्रोल तुमच्या आम्हाला इथून घेता येत नाही. वी आर नॉट अ फायटिंग आर्मी, वी आर अ मॉनिटरिंग आर्मी. कारण त्या प्रत्येक बँकेचे जे नेटवर्क सिक्युरिटी किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत त्यांनी त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करून घेणं आवश्यक असतं आणि ते काय करायचे आहे प्रिसाइज याची ऍडवायझरी आपण देत असतो. आपल्याला खाली आमच्या टेक्निकल टीमनी दिलेली आहे. यासंबंधी मला एकच असं सांगायचं की कुठलीही सहकारी बँकिंग संदर्भात सध्याचं वातावरण तुम्ही एकंदरच सहकारी बँका सक्षम नाही हे नाही किंवा ज्या प्रकारे सहकारी बँकिंग बद्दल एक वातावरण आहे ते काही नाकारण्यात काही अर्थ नाही. परंतु ज्यावेळी एका नागरी सहकारी बँकावर एक सायबर अटॅक झाला आणि त्यावेळी 94 कोटी रुपये एकदम गेले त्यावेळी माझ्या मनामध्ये खरंच एक विचार आला की माझ्या बँकेमध्ये जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये लोकांच्या ठेवी आहे आणि या ठेवी इन्स्टिट्यूशनल ठेवी जास्त आहे आणि जिल्हा बँकांच्या ठेवी जास्त असतात. त्यामुळे उलट जर इथं जर काही अटॅक होण्यात झाला आणि उद्या जर काही खूप मोठी रक्कम गेली तर नेमकं काय होईल आणि ते विचार आल्यामुळं आम्ही या प्रक्रियेला सुरुवात केली आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम आम्ही परदेशात जाऊन आलो. आम्ही सगळ्यांचा स्टडी केला. आम्ही अनेक ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि हे करत असताना जवळजवळ गेली वर्षभर आम्ही या संपूर्ण इन्स्टॉलेशनच्या प्रयत्नात होतो. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आम्ही याचं खूप डीपली मॉनिटरिंग केलं आणि याचं सक्सेस रेट ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की संपूर्ण टोटल आम्ही फुल प्रूफ सिस्टीम आहे त्यावेळी अनेक बँकांना आम्ही हे दिली. 2-4 बँकांना आम्ही संधी दिली आणि त्याच्यानंतर त्या बँकांचा बराच मोठा फायदा झाला. आजही तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमने एक्सप्लेन केलं आहे की अनेक अटॅक्स रोजच्या रोज होत असतात आणि पुलवामा हल्ल्यानंतर खूप अटॅक झाले. याच्याकरता उद्या 13 तारखेला आम्ही सगळी लोक म्हणजे सरकार इथं आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सभा आहे. त्यावेळी नाबार्डचे सगळे CGM पासून सगळे ऑफिसर्स आहेत. सरकार खात्याचे कमिशनर चीफ सेक्रेटरी पासून संपूर्ण सगळे जिल्हा सहनिबंधक जे आपण ज्याला जॉईंट रजिस्ट्रार म्हणतो ते इथं आहेत. त्यामुळे सगळी लोक इथं आहेत आणि सगळ्या 31 जिल्हा बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि CEO यांची एकत्रित बैठक उद्या अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेली आहे. त्यामध्ये अजितदादांच्या हस्ते उद्या CSOCचं पहिलं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर 31 बँकांना आम्ही त्याची माहिती देऊ आणि त्याच्याकरता त्यांना अपील करून अजितदादा स्वतः त्यांना अपील करतील आणि टोटल या सहकार क्षेत्रातला जी रक्कम आहे आज सामान्यांचा पैसा आहे हा सुरक्षित कसा राहील ही सगळी जबाबदारी राज्य बँकेने घेतलेली आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये पण त्यांनी सांगितलं असा कोणत्याही जर अटॅक होऊन जर एखाद्याच्या खात्यातनं जर काही पैसे सायपन केले गेले किंवा लॉस झाला तर तो लॉस बँकेने बेअर केला पाहिजे. कस्टमरला विदिन 24 आवर्स इमिजिएटली त्यांच्या खात्याला ते पैसे जमा केले पाहिजेत. त्यामुळं 94 करोडचे गेले किंवा एका जिल्हा बँकेने 36 कोटी रुपये गेले. त्यामुळे असे जर खूप मोठी रक्कम आणि आता सायबर थ्रेट्स खूप वाढत आहेत आणि त्याचं म्हणून आपण हे सिस्टीम आपण उभी केलेली आहे. या सिस्टीमला आम्ही जो काय खर्च आमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आम्ही सगळी स्वतःच्या प्रोव्हिजनमधून केलेली आहे आणि याचा सगळा फायदा मगाशी मी खाली सांगितलं खरंच सहकार क्षेत्रासाठी कोऑपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह या प्रिन्सिपलनुसार आम्ही संपूर्ण सहकार क्षेत्राला कोणताही मोबदला न घेता हे आम्ही हे सेंटर आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे
आणि तुम्ही आलात आणि तुम्ही सगळी माहिती करून घेतली. कारण का मला अगदी प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की तुमच्या या तुम्ही जे पत्रकारांवर त्या मीडियावर आमची जास्त दिसत आहे. कारण का सहकार क्षेत्राबद्दल जे काय तर सहकार क्षेत्रात चांगल्या पण गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टींना जर तेवढीच चांगली प्रसिद्धी मिळाली, कारण अशा प्रकारे भारतात असं सेंटर कुठेही नाही आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त नॅशनल बँकांमध्ये आहे, 100% आहे, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे आणि काही प्रायव्हेट लोकांनी पण असे सेंटर सुरू केलेले आहेत. पण ते सगळी प्रोफेशनल बेसिसवर आहेत, त्यांचा व्यापार करायचा बिझनेस आहे. परंतु असं कोणी फ्री किंवा कुठेही मोफत सर्व्हिस देणारं सेंटर आज भारतात कुठेही नाही. काही काही बँकांची खाजगी स्वतःची आहेत, पण ती लोकांना ती ऑफर केलेली नाहीत. आणि अशा प्रकारे या संपूर्ण इमारत आमची 8 मजली इमारत हे प्रशिक्षण सेंटर आहे. आमच्याकडे भरपूर जागा आहे आणि जसं जसं बँकांची डिमांड वाढेल, जसं जसं बँका आमच्याकडे येतील, कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणि रिकरिंग कॉस्ट जास्त आहे. हे जे आमचे एम्प्लॉई आहेत हे 24/7 असतात. संपूर्ण आमचे आता जे लंचला देखील एकदम कुणी नाही जात आमच्याकडं, ते शिफ्ट म्हणजे त्याला बदली तिथं असतोच तो. त्यामुळे इतकं सगळं सांभाळणं हे शक्य नाही. गेले वर्षभर आम्ही सक्सेसफुली रन केलेलं आहे आणि सांगायला हरकत नाही. आमच्या बँकेवर पण एक पूर्वी म्हणजे ही सिस्टीम सुरू करायच्या आधी अटॅक व्हायचा प्रयत्न झाला होता. मी असतानाच अटॅक असताना प्रयत्न झाला, त्यावेळी दैवी योगाने असे तो अटॅक सक्सेसफुल झाला नाही. त्यापासून आम्ही बोध घेऊन त्यानंतर आम्ही सिस्टीम डेव्हलप केली आणि या सिस्टीमला तुम्ही सगळ्या मीडियाने जास्तीत जास्त हे सहकारी बँकेमध्ये पण असं काहीतरी आधुनिक होऊ शकतं. आमचे जे एक्सपर्ट टीम आहे, आमचे जे सल्लागार आहेत पारखी, हे जवळजवळ 3 वर्षापासून आमच्याकडे आहेत. आमचा हा जो मयूर आहे, हे सगळे एक्सपर्ट लोक आहेत आणि त्यांना कुठेही म्हणजे आम्हाला एक भीती असते की या एक्सपर्टना कुठलेही बाहेरचे लोक सक्सेसफुल इम्प्लिमेंट केल्यानंतर ताबडतोब ते रेडी जसं एखादा मनुष्य उचलतात आणि त्यांना एक जास्त पॅकेज दिलं जातं. त्यामुळे आमच्याकडचे अनेक सांगायला हरकत नाही, आम्ही IPPS थ्रू आता परीक्षा घेतली होतो, इंडियन बँकिंग सिलेक्शन बोर्ड. इंडियन बँकिंग थ्रू आमच्या गेल्या 6-7 वर्षापासून टोटल मेरिटवरती एक्झाम आहेत. कुठेही कोणाचा वशिला नाही, काही नाही. इंटरव्ह्यू पण IPPSची लोक घेतात. परवा माझ्याकडं एक क्लार्क ग्रेडसाठी 40 BE कम्प्युटर लोक, 40 BE कम्प्युटर, BE इंजिनियर्स हे सिलेक्ट झाले क्लार्क पदासाठी. त्यांना क्लार्क लेखनिक म्हणणं आम्हाला चुकीचं वाटायला लागलं, म्हणून आम्ही त्यांना युनियनच्या परवानगीनं असोसिएट्स हे नाव दिलं आणि त्यांना 10% राईस दिलं. आणि आमच्याकडं 6 महिने झाल्यानंतर ते एक्सपर्टाईज झाल्यानंतर सगळ्या खाजगी क्षेत्रातल्या बँका, नॅशनल बँका त्यांना पॅकेज देऊन आज उचलायला लागल्या. अशा लोकांना बॉन्ड द्या म्हणणं पण आम्हाला थोडं कठीण जातं, कारण हे सगळी एक्सपर्ट लोक आहेत. बॉन्ड द्या, हे द्या असं पण आम्हाला बरोबर वाटत नाही. त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला हे चॅलेंज सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे आज राज्य सहकारी बँकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत आहे, मला सांगायला अभिमान वाटतो. आज माझा शिपाई 95,000 पगार देतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो आणि माझ्या सगळ्या युनियनने ज्या बँकेमध्ये, अजून एक सांगतो, या बँकेमध्ये पूर्वी 3200 स्टाफ होता, 3200 स्टाफ होता. आज माझ्या बँकेमध्ये 765 स्टाफ आहे. ज्यावेळी 3200 स्टाफ होता त्यावेळी बँकेचं आमचा टर्नओव्हर हा 15,000 कोटी होता आणि 765 स्टाफ असताना माझा टर्नओव्हर 62,500 कोटी आहे. म्हणजे स्टाफ तोच आहे, पण स्टाफ त्या मल्टिपलमध्ये त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे आज आम्ही या स्टाफला एक 13.50% बोनस दिला आहे आणि युनियन मागच्या आम्हाला 12% आम्ही 13 देतो. आजपर्यंत कुठेही गेल्या 7-8 वर्षामध्ये युनियनचं आमचं कुठेही हे नाही. त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे. पण अशी जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन केलेलं आहे आणि ते स्वतः सहकारात काम करायला इच्छुक आहेत. त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल आमचं मॉडेल आहे आणि तुम्ही याला जास्तीत जास्त जेवढी चांगली सहकारात ज्या काही चांगलं पण काही गोष्टी होतात, वाईट 5%, 2% वाईट होत असतील, नाही असं नाही म्हणणार, पण त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते. पण यामध्ये कुठेही या आधुनिक याच्यामध्ये आम्ही बाकीचं बरंच सांगण्यात फार काही, पण आज सॉफ्ट पुरतीच आजची परिषद महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता प्लीज. सगळ्या राष्ट्रीय बँकांमध्ये सेंटर आहे का आता तुमचं आधुनिक आहे? आपल्या बँकेची
तर आपण AI/ML बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो. आणि जे ट्रॅडिशनल सॉफ्टची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याला मॅनपॉवर जास्ती लागते, स्किलसेट जास्ती लागतो आणि ती प्रोप्रायटरी आहे, म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजी. वेअरच ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ओपन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे हॅकिंग, एथिकल हॅकर्स किंवा ज्यांना नेटवर्क सिक्युरिटी हे माहिती आहे ते लोक पटकन याच्यामध्ये ट्रेन होऊन ऑनबोर्ड करू शकतो आपण. इतर बँकांच्या स्टाफला ट्रेनिंग तुम्ही आता सिसॉमध्ये ट्रेनर्स कसे डेव्हलप करणार आहात, किंवा या संदर्भात तुमचा प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसॅव्ही होणं आवश्यक झालेलं आहे? राज्य बँकेतला जवळजवळ प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसॅव्ही आहे. आम्ही त्याच्याकरता IBMशी ॲग्रीमेंट केलेला आहे आणि IBMकडे आमचा प्रत्येक स्टाफचा ट्रेंड होतोय. पण इतरांचा स्टाफ ट्रेन करण्याकरता सेकंड फ्लोअरला आम्ही मोठी एक क्लासरूम तयार करतो. इथं त्या स्टुडंटला राहण्याची पण सोय आहे. आमच्या इथं सगळे राहण्याच्या रूम्स आहेत, आमचं काय हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये त्या लोकांना इथं ट्रेनिंग दिलं जाईल. म्हणजे माझ्या प्रत्येक सहकारी बँकेतला स्टाफ, जो हा स्टाफ हे आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, तो स्टाफ वेल ट्रेन झाला पाहिजे याची पण जबाबदारी आमचीच आहे. त्याच्यासाठी आम्ही अत्यंत नाबार्डच्या माध्यमातून कोर्स डिझाईन केलेला आहे आणि आम्हाला शिखर ट्रेनिंग संस्था म्हणून नाबार्डची परवानगी आहे. त्यामुळे आमचे शिखर ट्रेनिंग म्हणून 2 सेंटर्स आहेत, एक इथं एक दुसरं नागपूरला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही शिखर ट्रेनिंगमध्ये या कोर्सचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत कमी याच्यामध्ये, कारण याला नाबार्डकडनं पण आम्हाला आर्थिक मदत मिळत असते. नाबार्ड आम्हाला संपूर्ण कोर्स डिझाईन केल्यानंतर आमचे जे काही प्रत्येक कोर्स वाईज ते रक्कम आम्हाला देत असतात, वर्षाचं बजेट असतं. त्यामुळे ही आम्ही दोन्ही ठिकाणी हे ट्रेनिंग सुरू राहील. अनुदान मागितलं नाही किंवा घेतलं पण नाही. एक परत एकदा सांगतो तुम्हाला, हा एकमेव बँक आहे की ज्या बँकेने सरकारने दिलेले पैसा अनुदान मदत 100 कोटी रुपये त्यांना परत केले. आज महाराष्ट्रात दुसरी कुठलीही बँक नाही की सरकारने दिलेले पैसे त्यांना परत केले. ही एकमेव बँक अशी आहे की आम्ही त्यांना पैसे परत केले. त्यामुळे कोणाचा इंटरफिरन्स यामध्ये नाही. कारण का शासनाचं जर कॅपिटल असेल तर मात्र आम्हाला प्रत्येक वेळेला परवानगी घ्यावी लागते कुठल्याही गोष्टीला. पण आता शासनाचा आमच्याकडं कुठेही भाग भांडवल नाही. शासनाचा इंटरफेरन्स तुमच्या बँकिंग सिस्टममध्ये ऑपरेटिव्हमध्ये नाही. शेवट शासनाचा इंटरफिरन्स म्हणजे काय, हे डेफिनेशन खूप वास्ट आहे, खूप वास्ट डेफिनेशन आहे. प्रामाणिकपणे बोलायचं आता कुठेही जर आम्हाला याला तुम्ही एक उदाहरण म्हणून देतो तर बघ टेकिट तुम्हाला कसं घ्यायचं ते बघा. आमच्याकडे पूर्वी एकाची बदली गेली तरी 100 लोकांचे फोन यायचे. आता ही माझ्या मतदारसंघातली आहे, हे माझं असं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे. फार सगळ्यांकडून मोठमोठ्या नेत्यांकडून लोकप्रतिनिधी आहेत ते. आम्ही माझ्याकडे 6 युनियन आहेत आणि 6 युनियनचे मुंबई युनियनचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ आहेत. त्या सगळ्यांना युनियनने विश्वासात घेतले आणि ते युनियनचे मी ॲग्रीमेंट केलं, करार केला आणि ऑन रेकॉर्ड आहे, तो करार रजिस्टर्ड आहे की अशा कुठल्याही एखादी बदली झाल्यानंतर किंवा कोणाचंही मला जर रेकमेंडेशन आलं तर मी रेकमेंडेशन मी ऐकणार, कारण की ते लोकप्रतिनिधी आहे. पण ज्या स्टाफनी हे रेकमेंडेशन आणलं, या स्टाफच्या वतीने रेकमेंडेशन झालं, त्या स्टाफला बोनस मिळत नाही आमच्याकडे. आम्ही त्याला बोनस नाही देत. त्यामुळे आम्ही त्याला प्रोसिजर आहे, असं एखादं रेकमेंडेशन आलं की आम्ही त्या स्टाफला पत्र लिहितो, वी आर रिसिव्ड a recommendation from honorable so and so regarding your transfer. Now the option goes to you whether you want bonus or transfer, let me know. आम्हाला दुसऱ्या मिनिटाला स्टाफचं पत्र येतं की आम्ही आयुष्यात कधी कोणाकडे गेलोच नाही, आम्हाला काही नको, कारण आमचा बोनस हा 3-4 लाख रुपयाचा असतो. त्यामुळे आणि हे ऑफिशियल आहे, ॲग्रीमेंट आहे. त्यामुळे मी सगळ्या स्टाफला सांगतो त्या ॲग्रीमेंटला मी डेव्हिएट करू शकत नाही, कारण जो इक्वॅलिटी आहे सगळ्या लॉला सेम आहे, मी तुम्हाला नाही करू शकत. त्यामुळे कोणी असं आलं की पहिलं पत्र त्या स्टाफला जातं आणि मग त्या स्टाफला बदली पाहिजे असेल तर आम्ही बोनस नाही देत. आणि याशिवाय मागच्या वेळी 6 लोकांना बोनस दिलेला नाही. त्यामुळं बोनस मेजर असतो, मोठी अमाऊंट असते. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सिस्टीम राबवतो. त्यामुळं तुम्ही 1100 कोटीची बँक 7000 कोटीच्या नफ्यात आणलेली आहे. शासनाचा डोळ्याचा पैशात पडला कसलं 7000 कोटी नफ्यात आहे शिखर बँक, हे सरकारला कळल्यावर पण लाडकी बहीणचा वापर होऊ शकतो? नाही. शेवट असा आहे, तुम्हाला म्हणून सांगतो, कुठली बँक, ही राज्य सहकारी बँक असू दे, कुठलीही बँक असू दे, ही रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेली स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे.
याच्यावर कुठेही नाही. यावर काही अनेक ठिकाणी राजकीय विचाराची लोक असू शकतात त्या बोर्डावर वरती, किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाची लोक असू शकतात. याचा अर्थ ती बँक त्या पक्षाची होत नाही. त्या बँकेवर आमचा रेग्युलेटर RBI आहे, आमची सुपरवायझरी अथॉरिटी नाबार्ड आहे. आमच्या नाबार्डकडनं दर पिरियडिकली इन्स्पेक्शन सुरू असतं आणि रेग्युलेशन आमचं सरकार नाही. मध्यंतरी कुठल्या तरी वेबसाईटवर एका मोठ्या वकिलांनी सांगितलं की इथलं प्रत्येक लोन सरकारकडनं मंजूर होतं. आम्ही त्याला उत्तर दिलं की मी त्याला माहीतच नव्हतं. लोकांचा तर गैरसमज आहे. इथं स्वतंत्र नियम आहेत, स्वतंत्र नाबार्ड आणि RBIचे रेग्युलेशन्स आहेत. आणि नाबार्डचे एक शेवट असा आहे की डायरेक्टिव्स आणि गाईडलाईन्स, आणि त्याचं व्हायलेशन केलं तर दंड होतो. आज 7 वर्षामध्ये आमच्या बँकेला एकदा दंड झालेला आहे. ते कशा करता? एक तर सिंपल गोष्ट आहे की एक लोन दिलं गेलं आणि त्या लोनला जे कार लोन होतं, लोन बंद झालं, पण ते RCTC आम्ही घेतलं नाही म्हणून आम्हाला, यू वोंट बिलीव्ह इट, मी रेकॉर्डवर सांगतो, 36 लाख रुपये दंड. इतक्या मायन्यूट गोष्टीला पण दंड होऊ शकतो. कारण त्यांचं म्हणणं असं तुम्ही एंड यूज सर्टिफाय नाही केला, तपासलं नाही, त्याच गोष्टीकरता पैसा वापरला गेला का नाही हे तुम्ही बघितलं नाही, ते तुमचं काम आहे. लोन जरी बंद झालेलं असलं तरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इट्स ए व्हायलेशन. आजकाल तुम्हाला माहिती आहे RBI छोट्या छोट्या व्हायलेशन, KYC नाम असेल तुम्हाला दंडाची रक्कम येते. आणि अशा प्रकारचा दंड झाला तर वेल मॅनेजर फिनान्शियली साऊंड बँक या डेफिनेशनमध्ये तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला कुठली परवानगी मिळत नाही. आज मात्र ते पूर्वीचं तर एक 6 वर्षापूर्वीच ते इन्सिडन्स आहे. त्याच्यानंतर मात्र आमच्याकडे एकही व्हायलेशन नाही. आणि त्या आधारेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला 500 कोटी रुपयाचे बॉन्ड फ्लोट करायला परवानगी दिली. अशी एकमेव राज्य सहकारी बँक आहे भारतातली. आज दुसऱ्या कुठल्याही बँकेला आम्ही 500 रुपयाचे बॉन्ड फ्लोट पण केले. आणि असे बॉन्ड फ्लोट करायचे असेल तुम्ही वेल मॅनेजर डेफिनेशनमध्ये बसलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने ज्यावेळी आम्हाला परवानगी दिली त्यावेळी आम्ही त्यांचे सगळे निकष पाळतो, असंच त्याचा अर्थ आहे. डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक्स है 31 बैंक्स है, उनके सबको हम अकाउंटेट करने जा रहे हैं, सबको, किसी को भी हम ये करेंगे नहीं. लेकिन उसमें से जो बड़ी बड़ी बैंक्स है, अभी तो PDCC लार्जेस्ट बैंक है, PDCC पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक है, उनको हम पहले अभी सातारा है, पातारा उसके नंबर 2 को है. दोनों हम अभी उन्होंने हमको अप्रोच किया है. दोनों अभी हमारे इसमें बोर्ड पे आ रहे हैं. सिंधुदुर्ग है, इतनी बड़ी बैंक्स है. तो ये छोटी बैंक भी है, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक है, चंद्रपुर है उधर एक, और कुछ वीक बैंक्स भी है. वो बाद में वो ये होगी, वो ऑनबोर्ड होने वाली है. लेकिन हमारा पहला कॉन्सेंट्रेशन है ऑल 31 डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक विल जॉइन दिस फॉर. हॅक झाल्यानंतर जी रक्कम आहे ती एक सेकंड. आपने एक चीज कहा कि ये जो साइबर प्रोटेक्शन है बैंकों का वो बहुत ही रिस्की है और उसके लिए जितने भी हाई स्किल्ड आपके पास वर्कर हैं, जो ये एम्प्लॉई हैं, आप कह रहे हैं कि किसी भी बैंक से कोई भी चार्ज नहीं लेंगे, ये पूरा निःशुल्क है. तो इसे मेंटेन कैसे किया जाएगा? ये जो एक्सपेंस है कैसे मेंटेन किया जाएगा? वो हमने हर ईयर में हमारा जितना प्रॉफिट है उसमें से 1% हम उसको मराठी में बोलते हैं सहकार कृतज्ञता निधि. हम उसको हमको आप समझ गए होंगे उसका मीनिंग क्या है. कोऑपरेटिव में अपेक्स बैंक है, तो हमारी नैतिक जिम्मेवारी है, हमारा इथिकल ये है वो. इसके लिए हमने प्रॉफिट में से एक कुछ अमाउंट हमने ये करके रखे, प्रोविजन किया है. हमने स्टाफ के लिए भी प्रोविजन किया है. स्टाफ के लिए 0.5% देना, हाँ 0.25 स्टाफ के लिए हमने रखा है. जिनके भी ऑपरेशन है, जो कुछ है उसमें से हम देते. लेकिन जो कुछ है वो हमने प्रोविजन करने के बाद ही हम उसको एक्सपेंस कर सकते हैं. सर, मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की आम्ही याच्यामध्ये कोणताही चार्ज देणार नाही, मग सगळ्या बँकांचा डाटा तुमच्या हातात सहजपणे येणार आहे या ह्याच्यामध्ये? डाटा त्यांच्याकडेच असणार. या बँकांचा डेटा येणार म्हणजे काय, त्यांच्या खात्याची माहिती वगैरे येणार नाही. आपल्याकडे फक्त लॉग्स येणार आहेत आणि त्या लॉग्समध्ये फक्त IP ॲड्रेस असतो, त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव किंवा हे काही नसतं. नाही, तो मशीन डेटा येणार आहे. तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्येही तुमचे लॉग्समधले कोणी कोणाला पैसे दिले वगैरे हा डेटा काही येत नाही. नाही, पण म्हणजे एखाद्या बँकेने साधारण त्यांचं काय वर्षाचं ट्रान्झॅक्शन आहे नाही, तो डेटा काही येत नाही याच्यामध्ये. सर, मगाशी तुम्ही म्हणाला सहकार
शिवकारांची प्रतिमा लोक डागाळतात. नाही नाही नाही, तुम्ही आता एवढं काम करता. लोक डागाळत नाही, आपोआप डागाळी गेली आहे. डागाळी केलेली आहे. तर रिझर्व्ह बँकेनं 36 लाखाचा दंड लावला. कुठल्या सरकारी बँकेत असं काही झालं असतं तर रिझर्व्ह बँकेचा दंड लावतो. नाही, मी रिझर्व्ह बँकेत 12 वर्ष, मी माझ्याकडे साहेब महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान या 5 राज्यांतल्या अर्बन बँकांचा प्रतिनिधी म्हणून मी आरबीआयवर काम केले, 12 वर्ष काम केले. रिझर्व्ह बँक कुठे डिस्क्रिमिनेट करत नाही. या सगळ्या बँकांना दंड लागतोच, नॅशनलाइज असू द्या, प्रायव्हेट सेक्टर. पण प्रामाणिकपणे सांगतो, सहकारी बँकेवर दंड लागल्याची बातमी मोठी होते. या सगळ्या बँकांवर दंड लागतो, सगळ्या बँकांवर लागतो. कोणावर बँका, परवा ICICI बँकेला 10 कोटी रुपये दंड लागलाय, 10 कोटी रुपये दंड लागलाय. सगळ्या बँकांवर लागतो, कारण नॉर्म्सच तसे आहेत ना, ते नॉर्म्समध्ये कोणी सुटत नाही. पण ICICI बँक इतकी मोठी आहे आज बघायला जा, तर या लहान बँकांवर दंड आता ते. माझा प्रश्न वेगळा आहे की आता इंडसइंड बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. 3ऱ्या-4थ्या दिवशी रिझर्व्ह बँकेनं क्लॅरिफिकेशन दिलं की ह्या बँकेच्या ठेवीला काही धोका नाही आहे आणि आता नोन ऑफ द बिझनेस ऑफ RBI पण न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मिळाली त्याच्याबद्दल रिझर्व्ह बँक शेवट असं आहे, आता मी कोणाची बाजू नाही घेत. मला सरकाराची प्रतिमा उजळणं हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे की नाही, मी कोणाची बाजू नाही घेत, पण फॅक्च्युअल परिस्थिती आपल्याला ऍक्सेप्ट केली पाहिजे. त्यांचं कुठेही आता एखाद्या 10 कोटीची बँक, सरकारी बँक बंद पडली तर अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका होत नाही. पण ICICI बँक, स्टेट बँक यामध्ये जर झालं तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. त्यामुळे ICICI बँकेवर ज्यावेळी गुजरातमध्ये ATM मधनं पैसे मिळत नव्हते त्यावेळी RBIने चार्टर प्लेन ठेवून तिकडं पैसे नव्या करोड नोटा सप्लाय केल्याच ना. त्यामुळे आज असं आहे, इन्स्टंट कुठल्या बँकेकरता RBIने पुढे यायचं की या बँकेमध्ये कुठलाही धोका नाही, पैसे हे करू नका. शेवट आमची ताकद, आमची व्हॅल्यू किंवा आमची उपयोगिता आम्ही जोपर्यंत सिद्ध करत नाही. आज मी RBIना विचारलं, एक छोटंसं उदाहरण देतो. आज तुम्ही सगळे विचारत्या सहकार्याबद्दल चांगलं वाटतंय मला, की मध्ये एका कुठली बँक मॅडम ती आमची मराठा, त्या बँकेवर रन लागला होता आणि मीडियाने असं कॅमेरा देत असताना तो रन त्या मीडियाच्या याच्यामध्ये दुसऱ्या बँकेच्या पाठीवरनं तो कॅमेरा गेला. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँकेवर 6 वाजता रांग लागली होती. त्यावेळी RBIला आम्ही सांगितले की तुम्ही बाबा या बँकेचं बॅलन्स शीट, ते आमच्या मॅडम त्यावेळी फेडरेशनच्या CEO होत्या, त्यावेळी त्यांनी RBIशी कॉन्टॅक्ट केलं. RBIने सांगितलं दिस इज नन ऑफ आवर जॉब, दिस इज जॉब ऑफ फेडरेशन. तुम्ही बाहेर या आणि तुम्ही सांगा या बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण फेडरेशननी ते पत्र काढलं, पण फेडरेशनच्या पत्रावर आणि RBIच्या पत्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे आम्ही स्वतःची उपयोगिता जोपर्यंत अर्थव्यवस्थेत सिद्ध करत नाही, स्वतःची उपयोगिता. आता आमची उपयोगिता आहे ग्रामीण रुरल इकॉनॉमीमध्ये खूप आहे. रुरल इकॉनॉमी बघायला जा तर शेती कर्जाचं वाटप या जिल्हा बँका आणि अपेक्स बँक तुम्ही बघायला जा पर्सेंटेज 98% आहे. तुम्ही या नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा तर 55च्या आसपास घुटमळत येते. पंजाब नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायचा, परवा SLBCची मीटिंग झाली, SLBCच्या मीटिंगमध्ये तुम्ही येऊन बघा 35%च्या वरती नाही आहे. आजही त्या लोकांना मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना तुम्ही हे सिबिल विचारू नका. आजही सांगतात जो कोण सिबिल विचारेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. पण असं पत्र काढू शकत नाही कोणी, कारण काय त्या सिबिल हे विचारणं हे प्रत्येक बँकेचं, पण विचारू नका असं कोणी करत नाही. त्यामुळं शेती कर्ज जी आहे ती आमच्याकडनं 98% टार्गेट फुलफिल केलं. तुम्ही SLBCच्या मीटिंगमधलं हे वाचा, संपूर्ण ॲनालिसिस बघा. त्यामुळे या सहकारी बँकेचा उपयोग ही ग्रामीण इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप आहे. त्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे. आम्ही एकट्याने सक्षम असून उपयोग नाही. माझ्या खाली सगळ्या जिल्हा बँक आहेत. आज अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. अनेक जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे टॅक्स परत थ्रू शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं या सगळ्यांना सक्षम करायचं आम्ही एक ठरवलेलं आहे. कसं यश येईल, टप्प्याटप्प्याने येईल, एकदम तर काही येणार नाही. त्यामुळे आधी आम्ही 2 जिल्हा बँका आम्ही आता आहेत, नागपूर आणि नाशिक आमच्याकडे. त्याच्यानंतर हळूहळू जास्तही नाही, कारण का रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, नाबार्डच्या नियमानुसार आम्ही DCCBशी कॉम्पीट करू शकत नाही. इथे DCCB आहे, तिथं अपेक्स बँक ब्रांच ओपन करू शकत नाही.
आम्हाला ते DCCBच्या माध्यमातूनच पुढं जावं लागतं. त्यामुळं आमच्या ब्रांचेस जरी कमी असल्या तरी आमचा टर्नओव्हर आम्ही लोनिंग DCCBला करतो. आज आम्ही DCCBच्या माध्यमातून खालपर्यंत जातो. त्यामुळे DCCBला स्ट्रॉंग करणं हे आमचं अपेक्स बँकेचं काम आहे, सक्षम करणं. त्यामुळे आम्हाला बाकीच्या कमर्शियल बँका, बाकीच्या बँकांसारखं आमच्या हजारो शाखा उघडून त्या शाखेतनं हे करणं हे आमचं तसं काम नाही. आम्हाला ही जी रुरल इकॉनॉमी आहे त्या 3 टायर सिस्टीम ज्याला म्हणतो ती सक्षम करायचं काम आमचं आहे. त्यामुळे आम्ही ते व्यवस्थितपणे करतो. कारण या सगळ्या जिल्हा बँका आम्हाला लिंक्ड आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला, पूर्वी तुम्हाला माहिती आहे की जिल्हा बँकेचं ऑडिट अपेक्स बँकेकडे होतं. नाबार्डची स्थापना झाल्यापासून ते नाबार्डकडे सुपरवायझरी रोल गेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या ॲडवायझरी, आमच्या सगळे पॉलिसीज या सगळ्या जिल्हा बँकेला ॲडॉप्ट कराव्या लागतात. त्यामुळे आमच्या दर 3 महिन्यातनं एकदा या सगळ्या जिल्हा बँका, नाबार्ड आणि माझ्या अध्यक्षतेखाली दर 3 महिन्यातनं एकदा मीटिंग असते. त्यामुळे सगळ्या जिल्हा बँकांना आम्ही सर्व्हिस काय त्यांना गरज असेल ते करत असतो. त्यामुळे जिल्हा बँकांचं सहकार सक्षम करणं हेच आमचं काम आहे सध्या. त्यामुळे प्रॉफिट कमवणं हे असं नाही. आज आम्ही बघा, काल एक शेतकऱ्यांकरता एक आम्ही स्कीम काढली. या शेतकऱ्यांना आम्ही ब्लॉकचेनच्या माध्यमातून 4थ्या मिनिटाला लोन दिलं जातं. शेतकऱ्याच्या खात्याला पैसे दिले जातात. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. शेतकऱ्याचा माल वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये गेल्यावर त्याचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून 5व्या मिनिटाला 80% रक्कम त्याच्या खात्याला जमा होते. त्यामुळे शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन थांबलं. अशी भारतात पहिली स्कीम आम्ही केली. सरकारला मध्ये घेतलं, वकार महामंडळाला त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं. आता मी 200 किती कोटी वाटले 220 कोटी रुपये आम्ही लेंड पण केले. कारण काय, शेतकऱ्याला पीक उत्पन्न झाल्याबरोबर ते जो कोण व्यापारी असतील त्यांना पैसे लगेच लागतात. त्यामुळे ते कमी किमतीला ते विकत घेत होते. आम्ही त्यांना 5व्या मिनिटाला लोन दिलंय. आज 5व्या मिनिटाला ब्लॉकचेनचं एक ही आधुनिक तंत्रज्ञानाची ही आहे, खासियत आहे. आणि ते आम्हाला बघत नाही. त्यांना आमच्या खातं आमच्या बँकेत असायलाच पाहिजे असं नाही, पण 5व्या मिनिटाला पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. विकताना ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी वकार महामंडळ ते ई ऑप्शन करतं. ई ऑप्शनमध्ये आमचे पैसे आणि आमचं व्याज हे वसूल केलं जातं. अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही विदर्भातल्या कॉटन इंडस्ट्री करता करतोय. आता कॉटन फेडरेशनला आम्ही मध्ये घेतलेलं आहे. कारण त्यामध्ये लहानसा ते कापूस उद्योजक आहे. ते 100 लोकांचा आम्ही ब्लॉक केलेलं आहे. आणि त्या लोकांचं जिनिंग, प्रेसिंग एकत्रित करून त्या बेलच्या अगेन्स्ट आम्ही 80% पैसे देतो. त्यामुळे त्यांना मोठा खरेदी म्हणजे रिलायन्स पण त्याला परचेसर मिळायला लागलाय. तर छोट्या कापूस उद्योजकांना ते मिळत नव्हतं. अशा नवीन स्कीमच्या माध्यमातून आम्हाला एकंदरीत आमचा एम शेतकरी आहे, पिता आहे. आणि त्यामुळं नुसता प्रॉफिट कमवणं हा उद्देश नाही आहे आमचा. त्यामुळे अशा नाविन्यपूर्ण स्कीम आम्ही केलेल्या आहेत. मला सांगा की हे जर हॅक झालं तर ती बँकेची जबाबदारी असं सांगितलं गेलं. पण दुसरी गोष्ट अशी की आता म्हणून तुम्ही तुमचं हे डील बघितलं आणि ही सिस्टीम हे कृत्य उपक्रम आहे. पण जिथं ग्राहकांचे पण पैसे खूप मोठ्या प्रमाणात जातात, कारण ग्राहकांचे अज्ञान आहे, नो डाऊट. पण आता हे लोन ग्रामीण भागातही जात आहे. कुणी लॉटरी आहे, कुणी काय शेअर मार्केट आहे, जे काय आहे. तर त्याच्यासाठी एवढं तुम्ही सांगताय, त्या गोष्टीसाठी पुढाकार आहे काही चान्सेस? आम्ही बघा, आम्ही बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान म्हणून एक माझं प्रतिष्ठान आहे. तुम्ही लोकसत्तेमध्ये बघायला जाल तर 2nd पेजला रोज एक ॲडव्हर्टाईज येते आमची MSC बँकेची. आम्ही बँकिंग अवेअरनेस देतोय लोकांना की कसं बँकिंग केलं पाहिजे. तुम्ही रोज बघा, रोज 365 दिवस बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान अवेअरनेस देतो. आम्ही स्कूलमध्ये बँकिंग शिकवतो जाऊन. आता स्कूलमध्ये आम्ही डेमो बँकिंगची तयारी ठेवली. आम्हाला 100 बाय स्क्वेअर फुटाची जागा द्या. MSC बँकेच्या खर्चाने आम्ही तिथं बँकिंगचा सेटअप उभं करतोय. त्यामुळे हे आमचे आणि असाच पेटर एक सातारला रयत शिक्षण संस्थेमध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे बँकिंग वेगळं आहे. आमचं एक सोशल बँकिंग आहे. त्यामुळे सोशल बँकिंगमध्ये असून देखील आमची फिनान्शियल पोझिशन एकदम स्ट्रॉंग आहे. याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे.